भाऊ खरं तर शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या युतीच्या चर्चा सुरू होत्या. काल आपण देखील सकारात्मकता दाखवलेली होती. मात्र आज अचानक राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर शिवसेना शिंदे गटाने युती केलेली आहे. काय एकंदरीत गडबड झालेली आहे, कुठे गडबड झालेली आहे? मला आपल्या माध्यमातून आता समजलं की शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती झालेली आहे. मला वाटतं की गेल्या 2-3 दिवसापासून आमची चर्चा चालू होती. खास करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शिवसेनेला सोबत घेण्याच्या सूचना आम्हाला दिलेल्या होत्या आणि त्या अनुषंगानं आम्ही चर्चा पण केली. चर्चा करत असताना मी पहिल्या दिवसापासून सांगितलं की जो प्रस्ताव आहे तो वास्तववादी प्रस्ताव असला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका मी सातत्यानं मांडली होती. आणि या चर्चा जेव्हा पक्षाच्या सोबत चर्चा करत असताना काही चर्चा माझ्यासोबत झाल्या आणि मी अध्यक्ष आमच्या रोहिणीताई आहेत, त्यांना या चर्चेची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांनी चर्चा पण केली. सुरुवातीला त्यांचा प्रस्ताव 52, नंतर 42, नंतर 21, नंतर 26 हा फायनल प्रस्ताव आमच्याकडं त्यांचा आला. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघतो की भारतीय जनता पक्षाची शहरातली ताकद, मी कोणाची ताकद कमी आहे असं म्हणणार नाही, परंतु आमच्या दृष्टिकोनातून त्यांना एवढ्या च्या बाबतीत चर्चा आम्ही सगळेजण करू म्हणून मी सांगितलं होतं. परंतु एका दिवसातच ते असं होतं की आम्हाला आजच सांगा, आत्ताच सांगा, अशा पद्धतीची परिस्थिती होती. आणि रात्री मला लेट नाईट त्यांनी निरोप दिला की आम्हाला लास्ट 26 जागा आम्हाला पाहिजेत, त्याच्याखाली आम्हाला चालणार नाही. तेव्हा त्यानंतरही मी माननीय अध्यक्ष महोदयांना, आमच्या रोहिणीताईंना मी सांगितलं होतं की त्यांच्याशी बोलून घ्या आणि काय अगदी पुढं मागं करता आलं तर थोडंफार करून आपण विषय संपवू, अशा पद्धतीची भूमिका मी अध्यक्ष महोदयांनी त्यांच्याकडे मांडली. आणि मला वाटतं ह्या सगळ्या भूमिकेच्या पुढं जाऊन आता त्यांनी त्यांचा निर्णय घेतला असं समजतं. तर आता भारतीय जनता पक्ष आता मैत्रीपूर्ण लढत करेल. पण मग भाजपचं हे जे काही दिली गेली नाही, 8 बाहेर पडत असं त्यांचं म्हणणं आहे. 8 जागा किती जागा देण्याची त्यांना देण्यासाठी कबूल केलेलं होतं? त्यांचं असं मत होतं की आम्ही 24 जागा मागितल्या, मात्र त्यांच्याकडून आम्हाला केवळ 5-6 जागांचेच. आपण किती प्रस्ताव दिलेला होता फायनल? तर त्यांनी काय म्हणतात, त्यांनी किती प्रस्ताव आम्ही दिला हे सांगतात, तो त्यांचा विषय आहे. मला वाटते काही चर्चा पडद्याच्या आणि दाराच्या आड असतात, त्या दाराच्या आड राहिलेल्या चांगल्या. त्यांनी जर काय त्या संदर्भात बोलले असतील तर मी नक्की त्याचं उत्तर देईन. परंतु आज मी सांगतो आपल्याला की त्यांच्याशी खूप सन्मानपूर्वक आमची चर्चा झाली. सन्मानपूर्वक आम्ही स्वतःहून त्यांच्याकडे आम्ही चर्चेचा प्रस्ताव दिला होता. 2-2 तास सन्मानपूर्वक त्यांचा वाटही बघत आम्ही बसलो होतो. त्याच्यामध्ये कुठेही दुसरा किंतु परंतु नव्हता. आजही आमच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानच आहे. आणि आता परिस्थिती जर अशी असेल, तुम्ही म्हणता तशी असेल, त्यावेळेस भारतीय जनता पक्ष जी परिस्थिती समोर येईल त्याला सामोरं जायचं तयारी भारतीय जनता पक्षाची आहे. वेळ पडलं तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत पण आम्ही शहरामध्ये करू. त्याच्यामध्ये शंका कुशंकेचं काय कारण नाही. काँग्रेसची पहिली यादी जाहीर झालेली आहे. यादीमध्ये जे नावं आहेत काँग्रेसचे, ते देखील लोक आपल्याकडे प्रवेश करताना दिसून येत आहेत. तर काँग्रेसच्या यादीतल्या किमान 70% लोकांची भारतीय जनता पक्षाकडे तिकिटाची मागणी आहे. आता आमचीच यादी म्हणजे आमचाच इकडं एवढी अडचण आमची झालेली आहे, तेव्हा काँग्रेसची यादी जाहीर झाली असेल, एवढ्यासाठी झाली होती की त्या कोण इकडं तिकडं जाऊ नये म्हणून त्यांनी यादी जाहीर केलेली होती. आता त्याच्या अधिकचं बोलणं उचित नाही, परंतु मी सांगतो की अर्ज मागे घेईपर्यंत यादी जशी आहे तशी इंटॅक्ट राहिली पाहिजे, एवढ्याच शुभेच्छा आहेत. शिवसेना शिंदे गट तरी चुकीच्या पद्धतीने दोन्हीकडे संपर्कात होता का? कारण तुम्ही राष्ट्रवादीशी संपर्कात नव्हतात, मात्र शिवसेना शिंदे गटासोबत युती करण्यासाठी इच्छुक होतात, मात्र शिंदे गट दोन्हीकडे संपर्कात होते. कुठेतरी डिच केलंय का त्यांनी भाजप? 10 मिनिटात युती होते म्हणजे याचा अर्थ काय आता आपण समजून घ्या. मी त्यावर काय बोलणं उचित नाही. प्रत्येकाला स्वतःच्या अस्तित्वाची स्वतः लढाई करत असताना स्वतःचे अधिकार प्रत्येकाला आहेत. त्यामुळे त्यांनी कुणासोबत चर्चेत असावं हा त्यांचा अधिकार आहे. ते चर्चेत होते किंवा नव्हते हा विषय जास्त मॅटर करत नाही. आमचं आणि त्यांचं जे आकडेवारीतनं गणित बसलं नाही ते महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगानं मी माझ्या वरिष्ठ नेतृत्वाशी या संदर्भात त्यांच्या डिमांड संदर्भातही चर्चा केलेली होती आणि त्या संदर्भात त्यांना कल्पना दिलेली होती. तरी वरिष्ठांचं म्हणणं होतं की चर्चेतून अजून काय होतं, काय मार्ग निघतो का बघा. त्या दृष्टीने शेवटपर्यंत आम्ही त्यांच्याशी चर्चा केली
मला वाटतं रात्री उशिरापर्यंत अध्यक्ष त्यांच्यासोबत चर्चा करत होत्या आणि त्यानंतर झालेला हा निर्णय. काय फटका बसू शकतं हिंदुत्ववादी मतांचा आणि एकंदरीत या दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याचा भाजपला? मला नाही वाटत काय फटका बसायचं कारण आहे, कारण आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बघताय, जो अजितदादांचा जो आहे त्यासोबत कोण लोक आहेत. मला नाही वाटत त्या लोकांच्या सोबत कुठल्या पक्षाने युती केल्यानंतर हिंदुत्ववादी मतामध्ये काय विभाजन व्हायला पाहिजे असं कुठलंच कारण मला वाटत नाही. कारण MIMचं दुसरं स्वरूप कुणाला आलेलं आहे हे आपण बघताय. भाजपची बैठक झालेली आहे, त्यांना काय स्थान वगैरे आहे का? नाही, आत्ताच रिपब्लिकन पक्षाचे नेते सरोदे साहेब आत्ता माझ्याशी बसले होते. त्यांची चर्चा त्यांच्यासोबत झाली आणि त्यांच्या काय जी मागणी त्यांची आहे त्या अनुषंगाने आम्ही चर्चा करतो आहे. मला वाटते काल विजय मालकांशी माझं बोलणं झालं. आज देवेंद्र कोटेजी चर्चेत सहभागी होते आणि आता सुभाषराव देशमुख साहेबांशी बापूंशी आम्ही चर्चा करू आणि त्यातून त्यांना त्यांच्या सोयीच्या जागा कशा देता येतील या संदर्भात आपण विचार करू. जसं की राष्ट्रवादी काँग्रेसने युती जी केलेली आहे म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीची यादी असताना सुद्धा एकडे इच्छुकांची संख्या जास्त असताना एकाने म्हणलं मी बरं वाईट करून घेईन, आज एकाने म्हणलं की मी आत्मदहन करून घेईन. ह्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा काय प्रयत्न भाजपकडनं होत आहे का? आता आपल्याकडे 1200 इच्छुक आहेत, 102 तिकीटं आहेत. जर अशी मला तिकीटं छापता येत असतील, देता येत असतील तर मी सगळ्यांना खुश केलं असतं. पण आता परिस्थिती आपण समजून घ्या. शेवटी अध्यक्ष आपण सगळेजण आम्ही बसतोय आणि सातत्यानं लोकांची समजूत करायचा प्रयत्न करतोय. शेवटी एक लक्षात घ्या की पक्ष मोठा आहे, इच्छुकांची संख्या मोठी आहे, पक्षाची ताकद मोठी आहे, तेव्हा हे होणार आहे. आणि त्यातून 2 तारखेपर्यंत, 3 तारखेपर्यंत, 4 तारखेपर्यंत या सगळ्या घडामोडी होत राहणार आहेत. नाराजी व्यक्त करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. कोण शांत राहून नाराज होतो, कोण रिॲक्ट होऊन नाराज होतो, कोण प्रतिक्रिया देऊन नाराज होतो आणि कोण आणखीन वेगळ्या पद्धतीने आपली नाराजी व्यक्त करतो. तशी होतं राहतं. प्रभाग 22च्या कार्यकर्त्यांनी तशा पद्धतीने प्रेस घेतली. त्यांचं असं म्हणणं आहे की उमेदवारी जाहीर झाली होती आमची आणि जाहीर झाल्यानंतर देखील आम्हाला दुसऱ्याच पक्षाच्या दुसऱ्या नेत्यांना ज्यांनी संघाला डिवचलं, मारहाण केली अशा लोकांना किसन दादाच्या प्रमाणे शीतल गायकवाड घेतलं. त्याच आंदोलनाचा विषय सांगितला. तोच आंदोलन विषय सांगितलं. मला एक समजलं नाही, अजून यादी मलाच माहिती नाही, त्यांना कुठून माहीत झाली त्यांना माहिती. त्यामुळं यादीच्या संदर्भातली माहिती मला नाही, त्यांना कुठून पोहोचली असेल त्यांच्याकडून माहिती घ्या. भाजपची यादी कधीपर्यंत जाहीर होईल? भाजपची यादी लवकरच जाहीर होईल. बैठक झालेली आहे, त्यांना काय स्थान वगैरे आहे का? नाही, आत्ताच रिपब्लिकन पक्षाचे नेते सरोदे साहेब आत्ता माझ्याशी बसले होते. त्यांची चर्चा त्यांच्यासोबत झाली आणि त्यांच्या काय जी मागणी त्यांची आहे त्या अनुषंगाने आम्ही चर्चा करतो आहे. मला वाटते काल विजय मालकांशी माझं बोलणं झालं. आज देवेंद्र कोटेजी चर्चेत सहभागी होते आणि आता सुभाषराव देशमुख साहेबांशी बापूंशी आम्ही चर्चा करू आणि त्यातून त्यांना त्यांच्या सोयीच्या जागा कशा देता येतील या संदर्भात आपण विचार करू. जसं की राष्ट्रवादी काँग्रेसने युती जी केलेली आहे म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीची